गुड इव्हिनिंग ऑल अँड वेलकम बॅक टू द सेशन ऑफ इग्नाईट अकॅडमी, जिथे आपण RTO AMVIच्या बॅचमध्ये इतिहास या विषयाची तयारी करत आहोत आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे घटक आपण इथे डिस्कस करत आहोत. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्याल की आरंभ बॅच सुरू झालेली आहे जी इग्नाईट अकॅडमीमध्ये आहे आणि AMVI RTOच्या एक्झामसाठी ही अतिशय उत्कृष्ट बॅच आहे, जिथे तुम्हाला सगळे जितके टीचर्स आहेत ते विशेष विषय तज्ज्ञ टीचर तुम्हाला इथे मिळतात. आता इतिहास या विषयामध्ये जर आयोगाचा सिलेबस पाहिला तर आयोग विशेषतः भर देत आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर. जे 10 प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेत विचारले जाणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास विशेष महत्त्वाचा असणार आहे. आता या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे काही संस्था, समाजसुधारक आणि त्यांच्याशी संबंधित काही संस्था. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक संस्थांचं वर्णन तुम्ही पाहता, जसं प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, परमहंस सभा, सत्यशोधक सभा है ना, किंवा अगदी आर्य समाजाची स्थापना देखील महाराष्ट्रातच झाली होती. भारत सेवक समाजाची स्थापना, आर्य महिला समाजाची स्थापना, अशा अनेक प्रकारचे समाज तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि त्यांच्या असोसिएटेड व्यक्तींवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असतो. आता यापैकीच एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाचा घटक असलेली किंवा अतिशय महत्त्वाची एक संस्था इथे आज आपण डिस्कस करणार आहोत आणि ही संस्था आहे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा किंवा पूना सार्वजनिक सभा या नावाने याला ओळखलं जातं आणि यावर जनरली प्रश्न विचारले जातात. आता पूना सार्वजनिक सभेबद्दल आपल्याला काय काय माहिती असायला पाहिजे, त्याचबरोबर याच्याबद्दल काय काय एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन तुमच्या नोट्समध्ये असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत याचं एक डिटेल डिस्कशन इथे आपण करणार आहोत. ठीक आहे. सो पूना सार्वजनिक सभा काय होती? पूना सार्वजनिक सभा सगळ्यात पहिले हे समजून घ्याल की महाराष्ट्रातली एक महत्त्वाकांक्षी आणि राजकीय संस्था म्हणून पूना सार्वजनिक सभा कार्यरत होती. पहिलं, ठीक आहे, फर्स्ट, एकतर ही एक राजकीय संस्था होती, ही समाज सुधारणा करणारी संस्था नव्हती, ही राजकीय संस्था होती आणि या राजकीय संस्थेने सनदशीर मार्गाने स्थानिक प्रश्नांना ब्रिटिशांच्या पटलावर मांडण्याचं कार्य केलं होतं. ठीक आहे. आता 19व्या शतकातलं जे पहिलं दशक होतं किंवा 19व्या शतकातले जे काही असे अगदी 1865 पासून म्हणजे मध्यावधी, 19व्या शतकातला मध्यावधी जर आपण बघितला 1865 पासून ते पुढे है ना, ओव्हरऑल तुम्हाला मवाळवादी कार्य पाहायला मिळतं. मवाळवाद म्हणजे नक्की काय? मवाळवादाचा अर्थ आहे की सनदी मार्गाने आपले प्रश्न मार्गी लावणं. हां, सनदी मार्गाने आपले प्रश्न मार्गी लावणं याला म्हटलं जातं मवाळवाद. आणि मवाळवादाच्या माध्यमातून जनरली नेते मंडळी जी होती ही कार्यरत होती. आणि मग याबद्दल चर्चा करताना हे लक्षात घ्याल की नेमस्थानच्या कार्याचं स्वरूप जे होतं हे कसं होतं? ॲप्लिकेशन देणं, त्याच्याचबरोबर विनवण्या करणं किंवा अर्ज विनंत्या पाठवणं, मीटिंग्स करणं, लेख लिहिणं, मोठे मोठे लेख लिहिणं, पुस्तकं लिहिणं आणि ब्रिटिश सरकारवर दबाव बनवणं, अशा प्रकारे बेसिकली नेमस्थानचं कार्य चालत असे. ठीक आहे. आता या वेळेला जेव्हा मवाळवाद पूर्ण भारतात होता तेव्हा काही मवाळवादी नेत्यांची नावं तुम्हाला सांगता येतील का? बघा बरं, काही मवाळवादी नेत्यांची नावं सांगता येतील का? हां, जसं न्यायमूर्ती रानडे किंवा गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाचा है ना, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर देखील मवाळवादी होते बरं. गोपाळ गणेश आगरकर हे देखील मवाळवादी नेते होते, हे एक वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांच्याच बरोबर अजून एक होते सार्वजनिक काका. सो सार्वजनिक काका म्हणजे नक्की कोण? सार्वजनिक काका म्हणजे आपले गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना पॉप्युलरली सार्वजनिक काका या नावाने ओळखलं जात होतं आणि हेच होते पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक. फाईन. सो पुणे सार्वजनिक सभेबद्दल तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे? सगळ्यात पहिले तर हे की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती 2 एप्रिल 1870ला. 2 एप्रिल 1870ला याची स्थापना झाली होती आणि या पूना सार्वजनिक सभेचं जे आधी स्वरूप होतं ते होतं पूना असोसिएशन. याची स्थापना झाली होती
1867ला 1867ला पुणे असोसिएशनची स्थापना का झाली होती आता हे समजून घ्याल हा. सो पुणे असोसिएशनची स्थापना झाली होती 1867 मध्ये. पर्वती संस्थानाचा जो काही गैरकारभार चालला होता, पंच कमिटीचा जो गैरकारभार होता, हा गैरकारभार दूर करण्यासाठी आणि आर्थिक सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. ठीक आहे. सो सार्वजनिक सभा इज इन पुणे असोसिएशन. पुणे असोसिएशनची स्थापना सगळ्यात पहिले झाली होती आणि या असोसिएशनमध्ये मग टिळकांनी देखील काम केलं होतं. इतर अनेक जितके मवाळवादी नेते होते त्यांनी काम केलं होतं. आणि पुणे असोसिएशनने बेसिकली काय केलं होतं की पर्वती देवस्थान, जे पुण्याचं देवस्थान आहे, त्या देवस्थानाचे जे महत्त्वाचे प्रश्न होते त्याला हाताळण्याचं काम केलं होतं. बेसिकली त्यांच्या गैरकारभारावर आळा आणण्याचं कार्य पुणे असोसिएशनने केलं होतं. ठीक आहे. मग पुढे जाऊन याच असोसिएशनचं रूपांतर झालं पुणे सार्वजनिक सभामध्ये. पुणे सार्वजनिक सभा किंवा पुणा सार्वजनिक सभामध्ये याच असोसिएशनचं रूपांतर झालं होतं आणि त्याची तारीख होती 2 एप्रिल 1870. 2 एप्रिल 1870 रोजी याची स्थापना झाली होती. ठीक आहे. आता याचे संस्थापक सदस्य जे होते, यांचे संस्थापक सदस्य होते सार्वजनिक काका. सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. आणि गणेश वासुदेव जोशी यांचा कार्यकाळ होता 1828 ते 1880. ठीक आहे. याला लिहून घ्या. काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्याला लिहून घ्या. जसं आपण म्हटलं की पुणे सार्वजनिक सभेचं ओरिजिनल नाव काय होतं. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवाल, पुणे सार्वजनिक सभेचं ओरिजिनल नाव काय होतं. सो पुणे सार्वजनिक सभेचं ओरिजिनल नाव काय होतं, पुणा असोसिएशन. सगळ्यात पहिले हे लिहा की पुणे सार्वजनिक सभेचं ओरिजिनल नाव होतं पुणा असोसिएशन. ठीक आहे. इथे आपण नोट्स बनवून घेऊया. पुणे सार्वजनिक सभा याचं नाव होतं पुणा और पुणे असोसिएशन. ठीक आहे. आणि या पुणे असोसिएशनची स्थापना झाली होती 1867 मध्ये आणि उद्देश होता जो पर्वती देवस्थानाचं जे पंच कमिटी होती, या पंच कमिटीच्या गैरकारभारास उघडकीस आणणे आणि यांची जी आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक भ्रष्टाचार आणि अंधाधुंदी आहे ती दूर करणे. ठीक आहे. सो यांचा उद्दिष्ट काय होता, उद्देश होता की यांचा गैरकारभार आणि आर्थिक अंधाधुंदी दूर करणे, याच्या अनुषंगाने आली होती पुणे असोसिएशन. आणि याच पुणे असोसिएशनचं पुढे कन्वर्जन झालं पुणे सार्वजनिक सभा किंवा पुणा सार्वजनिक सभा यामध्ये. ठीक आहे. आता पुणा सार्वजनिक सभेबद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे की पुणा सार्वजनिक सभेबद्दल हे लक्षात ठेवा 2 एप्रिल 1870 ला याची स्थापना झाली होती. 2 एप्रिल 1870 ला याची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि याचे संस्थापक सदस्य होते गणेश वासुदेव जोशी. म्हणजे कोण, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखलं जात असे. जर तुम्ही सिरियस विद्यार्थी असाल है ना, जर तुम्हाला या सेशनमधून 2 प्रश्न ठीक करायचे असतील जे तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातील तर हे लिहून घ्या. नोट्स बनवा, हे लिहून घ्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे सार्वजनिक काका हे होते याचे संस्थापक सदस्य. आता सार्वजनिक काकांचा टाइम पिरियड काय होता, हा होता 1828 ते 1880. 1828 ते 1880. आता हे सांगण्याचं महत्त्व काय, कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोण कोण सदस्य सामील होते हे विचारलं जातं, किंवा वेल्बी कमिशनच्या आयोगासमोर है ना, म्हणजे वेल्बी कमिशन जेव्हा भारतात आलं होतं तेव्हा कोणी कोणी साक्ष दिली होती, हंटर कमिशन जेव्हा भारतात आलं होतं तेव्हा कोणी कोणी साक्ष दिली होती. मग हे सगळं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल किंवा ऑप्शन एलिमिनेट करायचे असतील तर काय करावं लागेल, तुम्हाला जर हा टाइम पिरियड माहिती असेल तर
ऑप्शन आपोआप एलिमिनेट होतात, है ना. जसं वेल्बी कमिशन कधी आलं होतं? 1895ला. हंटर कमिशन कधी आलं होतं? 1882ला. ठीक आहे, 1882ला हंटर कमिशन आलं होतं. वेल्बी कमिशन 1895ला आलं होतं. किंवा काँग्रेसची स्थापना 1885ला झाली होती आणि या सगळ्याच्या वेळेला सार्वजनिक काका नव्हते, है ना. त्यांचा ऑलरेडी मृत्यू झाला होता आणि म्हणून ते तिघही संस्थांमध्ये कार्यरत नव्हते किंवा त्यांच्या स्थापनेच्या वेळेला देखील नव्हते. ठीक आहे, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. फाईन. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेचं सदस्यत्व घेण्यासाठी किंवा याचं प्रबंधन कसं केलं जात होतं आता हे ऐकून घ्याल. ठीक आहे, याच्या प्रबंधनासाठी बेसिकली 6 उपाध्यक्ष होते. ठीक आहे, 6 उपाध्यक्ष, 5 चिटणीस आणि 17 व्यक्ती होते जे याच्या प्रबंधनाच्या मंडळात कार्यरत होते. ठीक आहे, सो हे एक वाक्य लक्षात ठेवाल की यांचे 6 उपाध्यक्ष, त्या व्यतिरिक्त 6 उपाध्यक्ष, त्यानंतर 5 चिटणीस, है ना. 6 उपाध्यक्ष, 5 चिटणीस आणि 17 व्यक्ती होते जे प्रबंधन मंडळात कार्यरत होते. ठीक आहे, 17 व्यक्ती, 5 चिटणीस आणि 17 व्यक्ती यांच्या प्रबंधन मंडळात कार्यरत होत्या. एवढा मोठा पसारा यांचा तुम्हाला पाहायला मिळतो. हे एक. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून एक लक्षात ठेवाल की जसं यांचे सभेचे जर तुम्हाला सदस्यत्व घ्यायचं असेल तर सदस्यत्व कसं मिळायचं? पुणे सार्वजनिक सभेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रत्येक सदस्याला 50 व्यक्तींचं अनुमोदन असणं अपेक्षित होतं. ठीक आहे, प्रत्येक सदस्याला म्हणजे ज्याला सदस्यता घ्यायची आहे त्याला 50 व्यक्तींचं अनुमोदन असणं अपेक्षित होतं. ठीक आहे, याचा अर्थ असा की एक सदस्य 50 व्यक्तींचं रिप्रेझेंटेशन करायचा आणि अशा प्रकारे या पूर्ण सभेची व्यवस्था जी होती ही व्यापक व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. आणि ओव्हरऑल पुणे सार्वजनिक सभेने काय केलं होतं की पुणे सार्वजनिक सभेने स्थानिक मुद्द्यांना सनदशीर मार्गाने हाताळण्याचं कार्य केलं होतं. आता तुमच्या एक्झामचा प्रश्न काय आहे की याचे पहिले अध्यक्ष कोण होते, याचे प्रथम अध्यक्ष कोण होते, याला लिहून ठेवाल, है ना. याचे प्रथम अध्यक्ष कोण होते? आहे का कोणी जे याचं उत्तर देऊ शकेल? सांगा बरं, याचे प्रथम अध्यक्ष कोण होते? सो याचे प्रथम अध्यक्ष होते औंध संस्थानाचे संस्थानाधिपती, है ना. औंध संस्थानाचे संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. ठीक आहे, याचे पहिले अध्यक्ष कोण होते? औंध संस्थानाचे संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. आणि अशा प्रकारे हा आहे तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न PYQ. ठीक आहे, की पुणे सार्वजनिक सभेचे पहिले प्रथम अध्यक्ष कोण होते? सो पुणे सार्वजनिक सभेचे प्रथम अध्यक्ष होते औंध संस्थानाचे संस्थानाधिपती, है ना. यांचं नाव होतं श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग लोकहितवादी अण्णासाहेब पटवर्धन, लक्ष्मण बळवंत भोपटकर. हां, लोकहितवादी अण्णासाहेब पटवर्धन, लक्ष्मण बळवंत भोपटकर, देन लोकमान्य टिळक, है ना. लोकमान्य टिळक या सगळ्यांनी या सभेचं अध्यक्षत्व गाजवलेलं आहे. ठीक आहे, या सगळ्यांनी या सभेचं अध्यक्षत्व गाजवलेलं आहे. आता एक्सपेक्टेड प्रश्न काय आहे? एक्सपेक्टेड प्रश्न हा आहे की पुणे सार्वजनिक सभेची प्रथम महिला अध्यक्ष कोण होत्या? प्रथम महिला अध्यक्षा या कोण होत्या हे सांगा, है ना. पुणे सार्वजनिक सभेच्या प्रथम महिला अध्यक्षा कोण होत्या? हा प्रश्न एक्सपेक्टेड प्रश्न आहे. आहे का कोणाला माहिती की या कोण होत्या? या होत्या मीरा पावगी. मीरा पावगी ज्या होत्या या होत्या पुणे सार्वजनिक सभेच्या प्रथम अध्यक्षा म्हणून यांना मान इथे मिळाला होता. सो अशा प्रकारे यांना एक लक्षात ठेवाल. ठीक आहे, याच्यानंतर अजून लक्षात ठेवाल की जसं 1870ला ही सभा स्थापित झाली होती, है ना. आपण काय म्हटलं? पुणे सार्वजनिक सभा ची स्थापना कधी झाली? याची स्थापना झाली 2 एप्रिल
1870 रोजी. ठीक आहे. आणि याचे संस्थापक सदस्य होते गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने संबोधतो. ठीक आहे. त्यानंतर मग नेक्स्ट जे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ते काय आहे की 1871 पासून न्यायमूर्ती रानडे याचा कारभार पाहायला लागले. आता हे स्वतः न्यायमूर्ती होते, हे सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे हे काही स्पष्ट म्हणजे की डायरेक्ट यामध्ये भाग घेऊ शकत नव्हते, पण कल्पना रानडेंची आणि चेहरा सार्वजनिक काकांचा अशा प्रकारे यांचं कार्य चालत होतं. त्यानंतर यांनी पुणे सार्वजनिक सभेने विविध कार्यांमध्ये भाग घेतला होता. पुणे सार्वजनिक सभेने विविध कार्यांमध्ये भाग घेतला होता. फॉर एक्झाम्पल 1873ला यांनी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, तिथल्या पिकांचे भाव जाणून घेतले, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या शेताची पाहणी देखील केली. दुष्काळ, पूरग्रस्त भाग या सगळ्या एरियांना यांनी स्वतः जाऊन भेटीगाठी दिल्या आणि त्याच्यानंतर एक अहवाल तयार केला. या अहवालाला, या आर्थिक सर्वेक्षण अहवालाला पुस्तक रूपात छापलं होतं. यांनी पुस्तक रूपात देखील याला छापलं होतं आणि त्याच्याचबरोबर यांनी शेतसारा, स्थानिक व मध्यवर्ती कर पद्धती है ना, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यानंतर यांची पिकांचे दर किंवा ओव्हरऑल त्यांच्या समस्या या सगळ्यांवर एक पुस्तक प्रॉपर सर्वेक्षण लेखन केलं होतं आणि त्याला छापून देखील आणलं होतं 1873ला 1873ला. आणि त्याच वर्षी मग अर्थव्यवहाराविषयी है ना, अर्थव्यवहाराविषयी किंवा अर्थव्यवस्थेच्या व्यवहाराविषयी एक कमिशन इंग्लंडला स्थापित झालं होतं आणि या इंग्लंडच्या समितीसमोर साक्ष देण्यासाठी सभेने, पुणे सार्वजनिक सभेने बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या फर्दुंजी नौरोजी यांना इंग्लंडला पाठवलं होतं. हे वाक्य लक्षात ठेवाल है ना. 1873 रोजी अर्थव्यवस्थेच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यासाठी है ना, आयोगासमोर साक्ष देण्यासाठी पुणे सार्वजनिक सभेने कोणाला इंग्लंडला पाठवलं होतं, हा आहे एक्सपेक्टेड प्रश्न. लिहून ठेवायला. कोणाला इंग्लंडला पाठवलं होतं. सो कोणाला इंग्लंडला पाठवलं होतं? फर्दुंजी नौरोजी है ना, फर्दुंजी नौरोजी यांना पाठवलं होतं. फर्दुंजी नौरोजी यांना पाठवलं होतं इंग्लंडला आणि हे स्वतः बॉम्बे प्रेसिडेन्सीचे सदस्य होते. हे स्वतः बॉम्बे प्रेसिडेन्सीचे सदस्य होते. ठीक आहे. हे जे होते हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे सदस्य होते आणि यांनी फर्दुंजी नौरोजी यांनी साक्ष दिली होती या आयोगासमोर. ठीक आहे. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेचं कार्य दुसरं हे होतं की 1876-77ला जेव्हा एक मोठा दुष्काळ पडला होता 1876-77 1876-77ला जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांना रिलीफ किंवा उपाययोजना करून देण्यासाठी सार्वजनिक सभेने कार्य केलं होतं. हे एक होतं. आणि त्याच्याचबरोबर 1876ला सगळ्यात पहिले तर यांनी सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त भागांमध्ये मदत केली होती. हे एक. त्यानंतर 1877ला दिल्ली दरबार भरला होता आणि या दिल्ली दरबारामध्ये सार्वजनिक काका किंवा गणेश वासुदेव जोशी यांना पाठवण्यात आलं होतं सभेतर्फे. ठीक आहे. सभेतर्फे यांनाच पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग यांनी स्वतः हाताने विणलेला खादीचा गणवेश परिधान करून शेतकऱ्यांच्या समस्यांना इथे दिल्ली दरबारात मांडण्याचं कार्य केलं होतं. त्याच्याचबरोबर त्यांनी अधिकार पत्र देखील वाचून दाखवलं होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे होते सार्वजनिक काका. आता झालं काय की 1880ला सार्वजनिक काकांचं निधन झालं आणि यांच्या निधनानंतर मग फायनली यांच्या निधनानंतर लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी ही सभा गाजवली होती.
ठीक आहे, सगळ्यात पहिले न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखलेंनी देखील काही काळ सार्वजनिक सभेचं चिटणीस पद निभावलं होतं. ठीक आहे, काही काळ यांनी चिटणीस पद निभावलं होतं. पण याच्यानंतर झालं हे की टिळक, रानडे आणि गोखले, टिळक, रानडे आणि गोखले यांच्यामध्ये मतभेद झाले, आणि लोकमान्य टिळक झाले अध्यक्ष सार्वजनिक सभेचे. ठीक आहे, सार्वजनिक सभेचे अध्यक्ष लोकमान्य टिळक झाले 1895 रोजी, 1895 रोजी. आणि 1895ला जेव्हा हे फायनली सार्वजनिक सभेचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर मात्र सार्वजनिक सभेमधून गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती रानडे हे दोघंही बाहेर पडले होते. ठीक आहे, आणि यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. आणि अशा प्रकारे सार्वजनिक सभेमध्ये फूट पडली. आता सार्वजनिक सभेमध्ये फूट पडल्यानंतर जहालवादाकडे याची सूत्र गेली. जहालवादाकडे सूत्र गेल्यानंतर मग हळूहळू याच्यावर इंग्रजांनी देखील हळूहळू यांनी काय केलं की इंग्रजांनी देखील याच्यावर आपला कंट्रोल नियंत्रित केला, आणि त्यानंतर मग सार्वजनिक सभेची मान्यता रद्द करण्यात आली होती. ठीक आहे, सार्वजनिक सभेची मान्यता रद्द करण्यात आली होती. आता याच्यानंतर जो तुम्हाला अजून एक माहिती असली पाहिजे ती काय आहे की सार्वजनिक काका यांच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असली पाहिजे. सगळ्यात पहिले हे की सार्वजनिक काकांचा जीवनकाळ होता 1828 ते 1880. हे एक पण पुण्याला वकिली करण्यासाठी आले होते आणि त्याच्यानंतर ते इथेच राहिले, आणि त्यानंतर मग त्यांनी सार्वजनिक व्यवस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. आता सगळ्यात महत्त्वाचं हे की यांना पुणे सार्वजनिक सभा स्थापित करताना कोणी सहभाग दिला होता किंवा कोणी सहकार्य केलं होतं, हा एक प्रश्न आहे जो तुम्हाला विचारला जातो. सो याच्याबद्दल लक्षात ठेवाल की कोण होते ज्यांनी सार्वजनिक काकांना पुणे सार्वजनिक सभा स्थापित करताना सहकार्य केलं होतं. PYQ आहे ना. सो यामध्ये कोण होते? यामध्ये होते सीताराम चिपळूणकर होते, शिवराम साठे होते आणि सदाशिव गोवंडे होते. ठीक आहे, सो सदाशिव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर हे होते ज्यांनी सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये सार्वजनिक काकांना मदत केली होती. हा एक प्रश्न लक्षात ठेवाल, हा विचारलेला प्रश्न आहे. आणि त्यानंतर दुसरं हे की सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये 1872 मध्ये स्वदेशीची शपथ घेतली होती. यांनी 1872 मध्ये स्वदेशीची शपथ घेतली होती, आणि त्याच्याच बरोबर यांनी म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांच्या आधी स्वदेशीचा पुरस्कार करणारे सार्वजनिक काका होते, असा याचा अर्थ आहे. आणि त्याचबरोबर यांनी व्यापारोत्तेजक मंडळाची देखील स्थापना केली होती. ठीक आहे, सार्वजनिक काकांबद्दल हे लक्षात ठेवायचं की देशी व्यापारोत्तेजक मंडळ याची स्थापना देखील त्यांनीच केली होती. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना देखील सार्वजनिक काका यांनीच केली होती. त्याचबरोबर यांच्या पत्नी होत्या सरस्वतीबाई जोशी यांनी देखील स्त्री विचारवंती सभाची स्थापना केली होती. स्त्री विचारवंती सभेची स्थापना सरस्वतीबाई जोशींनी केली होती. यांच्या कार्यात यांना मदत केली होती सरस्वतीबाई गोवंडे यांनी. ठीक आहे, सरस्वती गोवंडे यांनी मदत केली होती या कार्यात, या सार्वजनिक सभेच्या संस्थापनेमध्ये सरस्वतीबाई गोवंडे यांनी मदत केली होती. सो हे आहे बेसिकली जे तुम्हाला सार्वजनिक सभेबद्दल माहिती असायला पाहिजे. एकदा रिव्हिजन करून घ्याल की सार्वजनिक सभेबद्दल काय काय माहिती असायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर हे की पुणे सार्वजनिक सभा किंवा पूना सार्वजनिक सभा याचं ओरिजिनल नाव होतं, ते होतं पूना असोसिएशन किंवा पुणे असोसिएशन. ठीक आहे, याची स्थापना झाली होती पर्वती देवस्थानाचा गैरकारभार, अंदाधुंदी, आर्थिक व्यवहारामध्ये जे काही धांदली चाललेली आहे ती दूर करण्यासाठी. आणि याच्यातूनच पुना सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. पुना सार्वजनिक सभेची स्थापनेची तारीख होती 2 एप्रिल 1870. 2 एप्रिल 1870. ठीक आहे, आणि याचे संस्थापक सदस्य होते गणेश वासुदेव जोशी. सो गणेश वासुदेव जोशी यांना पुना सार्वजनिक सभा स्थापित करताना कोणी मदत केली होती? सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे, सदाशिव गोवंडे या लोकांनी मदत केली होती. आणि त्यानंतर 1871 पासून न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेचं कार्य पाहायला सुरुवात केलं.
सो चेहरा होता काकांचा आणि कल्पना होती न्यायमूर्ती रानडेंची. अशा प्रकारे बेसिकली हे कॉम्बिनेशन चाललं होतं आणि यांनी मवाळवादाच्या माध्यमातून है ना, सनदी राजकारणाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सरकारच्या पटलावर मांडण्याचं कार्य केलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे बेसिकली यांची स्थापना झाली होती. सार्वजनिक काकांचा ओव्हरऑल टाइम पिरियड काय होता? 1828 ते 1880. 1828 ते 1880 हा होता त्यांचा टाइम पिरियड. आणि त्यानंतर यांनी 1876-77 पासूनच बेसिकली कार्य करायला सुरुवात केली होती. याच्या आधी देखील त्यांनी काम केलं होतं. 1873ला 1873ला पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांना हाताळण्याचं कार्य केलं होतं. सो शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्या शेतीमध्ये जाऊन सर्वेक्षण करणं, शेतसारा स्थानिक आणि केंद्रीय यांच्या किमती जाणून घेणं, त्याच्याचबरोबर पिकांची पाहणी करणं, हे सगळं सार्वजनिक सभेने केलं होतं. आणि याच्या संदर्भात एक आर्थिक अहवाल देखील त्यांनी पुस्तकाच्या स्वरूपात छापून आणला होता. ठीक आहे, आर्थिक अहवाल देखील त्यांनी पुस्तकाच्या स्वरूपात छापून आणला होता. त्याचबरोबर 1876-77ला जेव्हा पुण्याला किंवा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, 1876-77ला महाराष्ट्रात एंटायर भारतात दुष्काळ पडला होता, तेव्हा पुण्याच्या किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना है ना, उपाययोजना करवून देण्यासाठी विशेषतः दुष्काळग्रस्त भागात कार्य केलं होतं पुणा सार्वजनिक सभा यांनी. त्यानंतर सार्वजनिक सभेचे जे गणेश वासुदेव जोशी किंवा सार्वजनिक सभेचे जे सार्वजनिक काका होते, यांनी स्वदेशीची शपथ घेतली होती 1872ला, 1872ला. ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या देखील आधी. आणि त्यांनी 77च्या दिल्ली दरबारामध्ये, 1877च्या दिल्ली दरबारामध्ये हजेरी लावली होती. ठीक आहे, हजेरी लावली होती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना ब्रिटिशांच्या पटलावर मांडलं होतं. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला हे सांगितलं की पुणा सार्वजनिक सभेमध्ये जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर काय व्यवस्था होती की एका सदस्याला सदस्य होण्यासाठी 50 लोकांचं अनुमोदन अपेक्षित होतं. ठीक आहे, 50 लोकांचं अनुमोदन. याचा अर्थ काय की एका सदस्याला 50 लोक अनुमोदित करतील तेव्हा तो सदस्य निवडला जात असे. म्हणजे एक सदस्य 50 लोकांचं रिप्रेझेंटेशन करायचा. याला 6 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस आणि 17 व्यवस्थापकीय सदस्य लाभले होते. याचा अर्थ असा की सार्वजनिक सभेचं कार्य मोठं होतं, व्यापक होतं. फाईन. आणि याचे पहिले अध्यक्ष होते औंध संस्थानाचे संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी. ठीक आहे, याच्यानंतर त्यांना सार्वजनिक सभेला लोकहितवादी रानडे है ना, लोकहितवादी गोपाळकृष्ण गोखले सचिव म्हणून कार्यरत होते. रानडेंची कल्पना होती. लोकमान्य टिळक देखील यामध्ये कार्यरत होते. अण्णासाहेब पटवर्धन देखील अध्यक्ष म्हणून लाभले होते. फाईन. अशा प्रकारे मोठमोठ्या लोकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून कार्य केली होती. पण झालं हे की 1880ला सार्वजनिक काकांचं निधन झालं आणि त्यानंतर मग गोखले, रानडे आणि टिळक यांच्यामध्ये झाले मतभेद आणि सार्वजनिक सभेमध्ये फूट पडली. 1895ला लोकमान्य टिळकांकडे सार्वजनिक सभेची सूत्र आली आणि फायनली डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापित केली होती. ठीक आहे, म्हणजे रानडे पुणे सार्वजनिक सभेमधून बाहेर पडले. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला 2 गोष्टी अजून काय लक्षात ठेवायच्या आहेत की पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यासाठी पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून है ना मदतीने बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या फर्दुंजी नवरोजी यांना पाठवण्यात आलं होतं. है ना, कुठे पाठवण्यात आलं होतं? लंडनला पाठवण्यात आलं होतं. हे एक वाक्य लक्षात ठेवाल. ठीक आहे, त्यांना लंडनला पाठवण्यात आलं होतं साक्ष देण्यासाठी. ठीक आहे, आणि त्याच्याचबरोबर गणेश वासुदेव जोशी किंवा सार्वजनिक काका यांनी एक स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळ किंवा देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी देखील स्त्री विचारवंती सभेची स्थापना केली होती. या सभेच्या स्थापनेमध्ये त्यांना मदत केली होती सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई गोवंडे यांनी. ठीक आहे, हे सगळं आहे जे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे. आणि आता एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारलेले आहेत ते एकदा पाहून घेऊया. फाईन. प्रश्न विचारलेले आहेत हे. सगळ्यात पहिला प्रश्न अराजपत्रित पूर्वपरीक्षा 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. एकदा बघा आणि सांगता येतंय का? पहा बरं, तुम्हाला सांगता येतंय का? है ना,
गणेश वासुदेव जोशी, येस एव्हरीबडी, सगळ्या लोकांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि त्यानंतर हे एक, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती? हां, सो कोणाच्या अध्यक्षतेखाली? श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी, औंधचे संस्थानाधिपती होते. औंधचे संस्थानाधिपती होते श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली आपल्या सभेचे अध्यक्ष निवडण्यात आले होते. सो अशा प्रकारे आपण 2 प्रश्नांची तयारी, टेक्निकली यामधून अजूनही बरेच PYQ कव्हर होतील, पण आपण जे विचारले जातात ते सगळे प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत. सो सेशन कसं वाटलं हे कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच्याचबरोबर आपल्या RTO AMVI साठी चालत असलेल्या लक्ष्य बॅच, आरंभ बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायला विसरू नका. थँक्यू.